नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ केमिस्ट्री या व्हिडिओ चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस हा पॉईंट पाहिलेला होता. यावेळेस आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस हा पॉईंट बघायचा आपल्याला. तर सुरुवात आपण डायग्रामने करूया. बघा, इमॅजिन करा की हा जो काढतोय मी तो फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस आहे. हा जो असणार आहे तो फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस असणार आहे. आता फेस सेंटर्ड त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फेस सेंटर्ड जर क्युबिक लॅटिस असेल तर पार्टिकल्स हे कुठं असणार आहेत, तर पार्टिकल्स कॉर्नरला असणार आहेत. कॉर्नरला जे पार्टिकल असणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन आपण 1/8 म्हणजे एका कॉर्नरला 1/8 पार्ट असतो पार्टिकलचा. असे 8 कॉर्नर आहेत, टोटल पार्टिकल 1. आणि फेसला फेस किती असणार आहेत, तर 6 फेस असणार आहेत. फ्रंट फेस, बॅक फेस, लेफ्ट, राईट, टॉप बॉटम आणि टॉप असे 6 फेस असणार आहेत. तर हा 6 फेस, पण प्रत्येक फेसला पार्टिकल किती असणार आहे, तर 1/2 असे टोटल 3 पार्टिकल आणि मग एकूण 4 पार्टिकल असणार आहेत फेस सेंटर्ड क्युबिक मध्ये. तर हे सगळे पार्टिकल आपण दाखवणार नाही. आधी आपण फ्रंट फेसला, हा जो फ्रंट फेस आहे त्याला नाव देऊया A, B, C आणि D. आणि याचा डायगोनल काढून घेऊया आपण. डायगोनल AC झाला. पार्टिकल आपण सगळे दाखवणार नाही डायग्राम मध्ये, आपण पार्टिकल फक्त 3च दाखवणार आहे. हा जो टॉपचा कॉर्नर आहे या कॉर्नरचा, त्याबरोबर हा खालचा कॉर्नर आहे या कॉर्नरचा एक पार्टिकल आणि फेसच्या सेंटरचा एक पार्टिकल. आता बघा, सुरुवात आपण डेरिव्हेशनची करताना अशी करतो की पहिल्या स्टेप मध्ये आपण रिलेशन बिटवीन काय बघतोय, रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ स्पियर and edge length of cube हा पॉईंट बघायचा आपल्याला. आता तुम्ही जर वरती बघितलं डायग्राम कडे तर तुमच्या लक्षात येईल की ही DC किंवा CD जो असेल तो एज लेंथ असेल, त्याप्रमाणे BC ही सुद्धा एज लेंथ असेल, AB ही सुद्धा काय आहे, एज लेंथ आहे. आणि इथून तेथपर्यंत डिस्टन्स असेल ते रेडियस असेल, हे डिस्टन्स रेडियस आहे. आणि इथं जर तुम्ही फेसला बघितला तर हा पूर्ण पार्टिकल घेतलेला आहे, म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असणार आहे तो डायमीटर असेल. डायमीटर म्हणजे 2 रेडियस याच्यामध्ये सामावलेले असतील या पद्धतीने. आणि मग आता आपण बघूया की ABC हा जर ट्रायंगल घेतला आपण, ट्रायंगल ABC, इथं जर बघितलं तर लक्षात येईल की क्यूब आहे म्हणल्यानंतर इथं रेक्टँगल असणार आहे, 90 डिग्रीचा अँगल असणार आहे, म्हणजे हा रेक्टँग्युलर ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आपण पायथागोरस जर वापरलं तर इन ट्रायंगल ABC आपण असं म्हणू शकतो की AC स्क्वेअर विल बी इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB जर बघितलं तर एज लेंथ असणार आहे, BC बघितलं तर ती सुद्धा एज लेंथ आहे, म्हणजे आपण पुन्हा लिहू शकतो की A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. म्हणजे इथं AC स्क्वेअर विल बी इक्वल टू 2A स्क्वेअर. आता जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला AC मिळेल. AC विल बी इक्वल टू √2 इंटू A. √2 इंटू A. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि आता आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना बघा, AC इज इक्वल टू √2A हा एक इक्वेशन मिळाले आपल्याला. आता जॉमेट्रिकली जर बघितलं तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं की AC हे डिस्टन्स काय असणार आहे, तर पहिल्या वरच्या स्पिअरची एक रेडियस येते, खालच्या स्पिअरची एक रेडियस येते आणि मधल्या स्पिअरचा डायमीटर म्हणजे 2 रेडियस येतात. अशा टोटल 4 रेडियस असणार आहेत. म्हणजे AC जॉमेट्रिकल जर बघितलं तर AC इज इक्वल टू 4R असणार आहे. याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर 2. आणि मग फ्रॉम 1 and 2 AC आहे लेफ्ट हँड साइडला, लेफ्ट हँड साइड इक्वल असतील, राईट हँड साइड इक्वल असणारच आहे. आणि मग 4R विल बी इक्वल टू √2 इंटू A. √2 इंटू A. हेच पुन्हा आपण कन्वर्ट करू शकतो. R इज इक्वल टू √2 इंटू A बाय 4.
हे 4 लिहिताना बघा पुढे जाऊन कसं लिहिलंय पुस्तकामध्ये, बुकमध्ये लिहिताना काय केलेलं आहे की हे जे 4 आहे ते या पद्धतीने घेतलेलं आहे की √2a/4. तर 4 लिहिताना 2 × 2 लिहायचे त्यांना, लिहिताना या पद्धतीनं √2 × √2. √2 × √2 2 येईल, 2 × 2 बघा √2 × √2 हे असेल 2 × 2 4. तर या पद्धतीने लिहिलेलं आहे. काय कशासाठी केलेलं आहे हे, तर हे वरचं √2 काय करायचे त्यांना कॅन्सल करायचे आणि मग इतर रिलेशन मिळेल आपल्याला की r = a / √2 × 2. तर हे झालं रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ स्फिअर अँड एज लेंथ. रेडियस ऑफ स्फिअर अँड एज लेंथ हा पहिला मुद्दा आहे, आपला पहिला पॉईंट आहे. दुसऱ्या पॉईंट मध्ये आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम ऑफ दिस पार्टिकल और स्फिअर. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर फॉर्म्युला मला माहित आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू काय असणार आहे तर 4/3. याच्या आधी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. 4/3 पाय r³ असणार आहे. 4/3 पाय r³. तर इथं आपण r काय करायचे, हा जो r मिळालेला आहे तो r पुटअप करायचे. बघा काय होईल 4/3 पाय × a/√2 और लिहिताना आपण असं लिहूया 2 × √2 क्यूब. तेच पुढे जाऊन आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करू बघा काय होईल ते व्हॉल्यूम ऑफ स्फिअर विल बी इक्वल टू 4/3 आहे तसं ठेवूया आपण. 4/3 पाय सुद्धा आहे तसा ठेवलेला आहे आणि मी याचा क्यूब करून घेऊया. याचा क्यूब काय होईल बघा a³ डिवायडेड बाय. आता याचा क्यूब करायचा आहे तर सुरुवातीला 2 चा क्यूब जो असेल तो 8 असेल. 2 चा जो क्यूब असेल तो 8 असेल आणि नंतर √2 आहे. √2 चा पुन्हा जो क्यूब असेल तो 2 × √2 येईल. 2 × रूट. आणि मग हे सॉल्व्ह केल्यानंतर बघा इथं जे येणार आहे ते 2 येईल आणि मग पुढे इक्वेशन काय होईल तर पाय a³ 3 × 2 × 2 दॅट इज 3 × 4 12 × √2. हे झालं व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर हे काय मिळालं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. तर हा दुसरा पॉईंट होता. आणि तिसऱ्या पॉईंट मध्ये आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल बघतो. तिसऱ्या पॉईंट मध्ये काय बघतो आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आता ते बघताना आपण कसं बघतो तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काय म्हणतोय, हे जे व्हॉल्यूम काढलेले आपण ते एका पार्टिकलचं आहे. आणि इथं मी तुम्हाला सांगितलं की फेस सेंटर्ड जर असेल तर त्याच्यामध्ये पार्टिकलची संख्या जी असणार आहे ती 1/8 × 8 हे कॉर्नरचा एक पार्टिकल आणि फेसला प्रत्येक फेसला 1/2 पार्टिकल असेल. असे 6 फेस त्याचे 3 पार्टिकल 1 + 3 4 पार्टिकल असणार आहेत. म्हणजे हे जे काय मिळालेलं आहे व्हॉल्यूम ऑफ स्फिअर त्याला आपल्याला काय करावं लागेल 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि टोटल व्हॉल्यूम विल बी इक्वल टू 4 × पाय a³ डिवायडेड बाय 2 × √2 सॉरी 12 × √2 आणि मग डिवायडेड केल्यानंतर इथं 3 होईल. विल बी इक्वल टू पाय a³ 3 × √2. सो दिस विल बी द टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल. और यालाच आपण असंही म्हणू शकतो की इट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल दॅट इज इक्वल टू पाय a³ डिवायडेड बाय 3 × √2. तर हे आता व्हॉल्यूम मिळालं. आता आपल्याला काढायचे चौथ्या पॉईंट मध्ये पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी शॉर्ट मध्ये लिहितो. याचा जो फॉर्म्युला आहे तो पाठीमागे पाहिलेला आपण पाठीमागच्या 2 पॉईंट मध्ये बघितलेला आहे की पॅकिंग इफिशियन्सी कशी काढली जाते. तर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्यूब किंवा त्याला टोटल व्हॉल्यूम म्हणलं जातं. टोटल व्हॉल्यूम × 100. म्हणजे टोटल व्हॉल्यूम जे असणार आहे ते पूर्ण क्यूबचं व्हॉल्यूम असणार आहे. त्याच्यामध्ये काही व्हॉल्यूम हे पार्टिकलने ऑक्युपाय केलेलं असेल आणि काही व्हॉल्यूम जे असणार आहे ते एम्प्टी असणार आहे ज्याला आपण व्हॉइड म्हणलेलं आहे ते. आणि × 100 तर
व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल ते आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा. पाय ए क्यूब डिवायडेड बाय 3 इंटू √2 आणि डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. तर टोटल व्हॉल्यूम म्हणजे क्यूबचं व्हॉल्यूम एक असतं एच क्यूब असतो, म्हणजे ए क्यूब असेल इंटू 100. ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल होईल बी इक्वल टू पाय डिवायडेड बाय 3 इंटू √2 इंटू 100 आणि ज्यावेळेस तुम्ही हे सॉल्व्ह कराल, पायची व्हॅल्यू पुटअप कराल 3.14 व्हॅल्यू पुटअप करून सॉल्व्ह कराल, त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन किती येईल 74%. कॅल्क्युलेशन किती येईल 74%. तर बघा ही होती पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन फेस सेंटर्ड ट्युबिंग. आशा करतो की तुम्हाला समजलेलं असेल. जर काही याच्यातील शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता.